मला हे चांगलं वाटतंय की असं होतंय ना, या इतिहास असं झालेला आहे. त्यामुळे ह्या गोष्टी व्हाव्यात असं मला मनापासून वाटतं. खरंच सांगतो. आता तुम्ही बघाल ना आणखी 4 महिन्यांनी की हे नेतृत्व मागच्या 2 इलेक्शनमध्ये त्यांनी जे मताधिक्य मिळवलं 3 इलेक्शन त्याच्यापेक्षा जास्त मताधिक्याने ते निवडून येणार आणि चांगलं आहे. म्हणून आम्ही मागणी ठराव काही करायच्या भानगडीत नाही. आम्हाला माहिती आहे तेच असणार आहे. मग मागणी करण्यानं करू दे, काय प्रॉब्लेम नाही. पूर्वी राणे आणि केसरकर असा संघर्ष जिल्ह्याला पाहायला मिळाला. आता तेली आणि केसरकर असा संघर्ष पाहायला मिळेल का? तेली काय तुल्यबळ नाही. तेली आणि केसरकर हे होऊ शकत नाही. राणेंचं सुद्धा मला असं वाटतं की तेली कणकवलीमध्ये होते, अशांतता तिकडे होती. आता सावंतवाडी जाऊन ते करायला बघतायत. मी सरळ आरोप करत नाही, सरळ माझं मत मांडलं. सावंतवाडीची जनता तशी नाही आहे, त्यामुळे हे काय त्यांचं चालणार नाही. 2 वेळा सावंतवाडीमध्ये परत सांगायला नको आम्हाला, तो इतिहास आहे सगळ्याला मला माहीत आहे. त्यांनी मागावा निश्चितपणे. त्यांचा काय संबंध आहे सावंतवाडीमध्ये? आणि दीपक केसरकरने हे केलं नाही, ते केलं नाही, तेलीने काय केलं आहे हे तरी सांगावं ना. केसरकरांचे आणि राणेंचे चांगले संबंध होते. त्या इलेक्शनमध्ये निलेश राणेंच्या पहिल्या खासदारकीच्या इलेक्शनने केसरकर साहेबांनी खूप चांगलं काम केलं, त्याचा फायदा देखील झाला. पण ते संबंध बिघडायला कारणीभूत कोण आहे हे उघड सत्य आहे. पुन्हा ते तेच करायला बघतात. आता ते आता होणार नाहीत, कारण राणेसाहेब समजून चुकलेले आहेत सगळं. राणेसाहेबांनी सुद्धा या मतदारसंघातल्या जे त्यांना मताधिक्य मिळालं त्याबद्दल दीपकभाईंचं खरोखर त्यांनी मनापासून कौतुक केलेलं आहे. पुऱ्या फॅमिलीने केलं. ती सगळ्या जनतेसमोर आहे, लोकांच्या समोर आहे. आणि हे बोलून आम्ही आमची तोंड कशाला खराब करू म्हणून बोलत नाही. जे काय निकाल येणार ते आम्हाला माहिती आहे. ऐका, लेटेस्ट हे सांगतो. काल षण्मुखानंदमध्ये शनिवारी जी आमची पदाधिकाऱ्यांची आमची बैठक घेतली गेली, म्हणजे मोठं मेळावा टाईप घेतला गेला, सगळ्या पक्षाचे होते. तिथे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, फडणवीस साहेबांनी सांगितलं, अक्षरशः तंबी दिली. अजितदादांनी पण सांगितलं कुठल्याही पदाधिकाऱ्याने कुठल्याही कोणाच्या उमेदवारीची मागणी करता कामा नये. कारण आज आम्ही ज्या स्थितीत आहोत, आम्हाला पुन्हा हे महायुतीचं सरकार आणायचं आहे. तुम्ही खालच्या लेवलवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर कोणी कुठल्याही पदाधिकाऱ्याने ह्याला उमेदवारी द्या, त्याला उमेदवारी, ह्याची मागणी पद्धत बंद. तर असं ऐकून घेतलं जाणार नाही. तसं कोण करेल तर आम्ही कारवाई करणार. आणि तुम्ही सांगताय कालच हे झालं, कालच त्यांनी ठराव घेतला की महायुतीचं जे बीजेपीच मागणी करणार, बीजेपीचाच तिथे सीट द्यावी. फडणवीस म्हणजे एका अर्थी फडणवीस साहेबांचे किंवा महायुती धर्म सावंतवाडीमध्ये पाडला जात नाही. तेच म्हणजे त्याच्याबद्दल पण त्या बैठकीला भाजपचे होते का की तुमचीच होती? महायुतीचा होता, महायुतीची बैठक होती. मग त्याच्यात राजन तेली होते. तेलीवर कारवाई तुमची मागणी ते होते की नाही, तेलीवर कारवाई करावी होते की नाही. पण राजन तेली म्हणा किंवा भाजप त्यांचा पक्ष आहे, ते काय ते साहेब ज्या आम्ही दीपकबाईंसाठी ठराव करा वगैरे अशा बारीक सारीक गोष्टी आम्ही करणार. पण आम्हाला माहित आहे आमच्या पक्षाचं तेच वारंवार गेल्या ग्रामपंचायत निवडणुकीपासून ते आज तागायत वारंवार इथे तुम्हाला डिवसते की तुमचे काही पदाधिकारी नाहीत, शिवसेना इथे काही दिसत नाही. थोडक्यात त्यांच्या एकंदरीत म्हणून ते मागणी करतायत. तुम्ही त्याला कसं उत्तर देणार? तुम्ही तालुका प्रमुख म्हणून सांगा की सावंतवाडी विशेषतः सावंतवाडी नाही असं कसं म्हणता तुम्ही? आता मी नाही म्हणत, रिझल्ट जे येत आहे तुम्हाला, त्याचे आउटपुट मिळते, त्याच्यामध्ये तुम्ही समजून जा ना. दिसत नाही मग आता ग्रासरूटवर दीपकभाईंनी स्वतः तर काल काम केलं, आम्ही सगळ्या पदाधिकाऱ्यांनी काम केलं. ते म्हणत असतील की आमची मतं आहेत, परंतु जी काय मतं आहेत ना त्याच्यामध्ये त्यांनी समजून जावं, असं काही नाही आहे. इकडे येऊन पुन्हा कशाला अशांतता व्हावं? पण सावंतवाडीतली जनता तितकी नाही आहे. कणकवली शांतता झाली ना. आता बघा ना तुम्ही, तिने तिथून इथे आल्यापासून शांत आहे कणकवली. करू नये, करूच शकणार नाही. सावंतवाडीची जनता शून्य आहे.